दृष्टांताला अनुसरून जीवाच्या जीवनाची पूर्णता फक्त विठ्ठलाच्या दर्शनातच आहे, भगवंताच्या प्राप्तीतच आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये विठ्ठल परमात्मा देव भगवान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. देव का प्राप्त करून घ्यायचा, तर देवाशिवाय आपल्या जीवनाची पूर्णता नाही. इथपर्यंत अर्ध्या तासाचं व्याख्यान आपण केलंय. देवच जीवनामध्ये प्राप्त करून घेतला पाहिजे, त्याशिवाय जीवन आपलं पूर्ण होऊ शकत नाही. हे आपल्या पक्क आता ध्यानात आलं. आणि त्यामुळे आता आपलं ठरलं, काय ठरलं, जीवनामध्ये देव प्राप्त करून घ्यायचाच. मग ज्या देवाच्या प्राप्तीने जीवन पूर्ण होतं, तो देव कसा प्राप्त करून घ्यायचा, तो देव कसा साध्य करून घ्यायचा, कोणत्या साधनाच्या द्वारे तो देव साध्य होतो, प्राप्त होतो, याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. साधावा तो देव सर्वस्वाचे साठे, प्रारब्ध तुटे क्रियमान. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देव साधावा म्हणतात. साधावा म्हणजे प्राप्त करून घ्यावा. देवच का प्राप्त करून घ्यावा हे कीर्तन आतापर्यंत झालंय, कारण त्याच्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही. कशाप्रमाणे, त्या सांगितलेल्या 6 दृष्टांताप्रमाणे. आणि म्हणून ठरलं आता देव प्राप्त करून घ्यायचा. कसा, साधावा, प्राप्त करून घ्यावा. पण कसा, महाराज सांगतात सर्वस्वाचे साठी. साठी टट टरबुजाचा आहे, ठट ठशाचं नाही. साठी हा शब्द वेगळा आणि साठी हे वेगळं. साठी शब्दाचा अर्थ आहे बदल्यात, मोबदल्यात. भगवंताला सर्वस्व द्या आणि सर्वस्वाच्या मोबदल्यात भगवान प्राप्त होतो. कारण घेतल्याशिवाय तो देत नाही. थोरला देवला चुंगा पूर्ण, तो न भेटे जीवे घेतल्यावेन. जीवे घेतल्यावेन बर का, जीव घेतल्यावेन नाही, जीवे घेतल्यावेन. ऐका, त्याला दिलं पाहिजे. घेशी तेव्हा देशी, ऐसा सशी उदार. लक्ष द्या, देवाला द्यायचंय. काय द्यायचं, तुकोबाराय सांगतात सर्वस्व द्या. सर्वस्व परमात्म्याला दिलं की त्या मोबदल्यात देव आपल्याला काय होतो, भेटतो, प्राप्त होतो. प्रमाण पुष्कळ आहेत. सर्वस्वाचे साठी तरीच देवासवे गाठी. किंवा अजून तुकोबारायची भाषा आहे, सर्वस्वाशी मुकावे तेने हरीशी जिंकावे. हरीला जर जिंकायचं असेल, हरी प्राप्त करून घ्यायचा असेल, तर हरी हारी आणला श्रीरंग असं व्हावं असं वाटत असेल, तर जीवनामध्ये देवाला सर्वस्व दिलं पाहिजे. ऐका, सर्वस्व दिलं की देव भेटतो, प्राप्त होतो. तर मग आता सर्वस्व द्यायचं म्हणजे काय, मला वाटतं एवढ्या मुद्द्याचा विचार करू आणि सेवा समाप्त करू. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय, तुम्ही म्हणाल लगेच सेवा समाप्त करू.
पण हे सर्वस्व द्यायचं म्हणजे काय हे सांगण्यासाठी सुद्धा तास दीड तास जाणार. सर्वस्व द्यायचं, लक्ष द्या, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं? तर ऐका, सर्वस्व द्यायचं या शब्दाचा अर्थ आहे सगळं द्यायचं. मागे पाठीमाग खाली काहीही शिल्लक ठेवायचं नाही. सर्वस्व देणं म्हणजे सगळं देणं. आणि असं सगळं जर देवाला दिलं तर देव आपल्याला काय होतो, भेटतो. मला वाटतं लोकांचा बीपी आता वाढला असेल. सगळं देवाला द्यायचं आणि मग सगळं देवाला दिल्यावर आम्हाला काय राहायचं? तर ठीक आहे, तुमच्यासाठी म्हणून मी थोडी सवलत देतो, थोडा नियमामध्ये शिथिलता आणतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे सगळं द्यायचं. पण सगळं द्यायचं म्हटलं की तुम्हाला खूप वाईट वाटायला लागलं असेल. ठीक आहे, सोपं करतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे सगळं, आणि सगळं द्यायचं म्हणजे काय? काही नाही, आपल्याला जे आवडतं तेवढंच देवाला द्यायचं. केलं का नाही सोपं तुमच्यासाठी? सगळं द्यायचं नाही, फक्त आपल्याला आवडतं तेवढंच देवाला द्यायचं. ठरलं ना? ठरलं. आता खरंच सांगा, खरंच आपण आपल्याला आवडतं ते देवाला देतो का आपल्या उपयोगाला येत नाही ते देवाला देतो? आपल्या उपयोगाला येत नाही हे देवाला देतो. समजा श्रीफळ फोडावा, नारळ फोडावा, देवाच्या सुदैवानं तो नाश्ता निघावा. मोकळ्या मनानं आपण म्हणतो काय? पावला. तेवढ्यावर थांबत नाही, ते म्हणतात काय बुवा आज तुमचं कीर्तन आणि नारळ पावला, आता काय माझ्या कीर्तनाचा आणि त्याचा काय संबंध आहे? बरं ऐका, लक्ष द्या. आणि मग ते बाजूला सारायचं नाही, स्वच्छ करायचं नाही. तुमचं वाचते बघा, सर्वस्व द्यायचं चाललंय. ऐक ऐक, तर लक्ष द्या, लक्ष द्या. तर गेला का नाही 1 मिनिट मातीत, हे लक्षात घ्या. बा जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेलच, बहुतेक तर कोणाकडेच नसेल, पण जर असेलच तर त्याचं नरड दाबून ठेवा आणि एकनाथराव शिंदे साहेबांना सांगा सध्या आम्ही कीर्तनात आहोत, नंतर फोन करा. काय कीर्तन आहे तर ते नारळ काय करतो आपण? पावला म्हणतो. पावला बाजूला सुद्धा सारत नाही हो, तसंच ते स्वच्छ सुद्धा करत नाही हो. मग देव सुद्धा म्हणतो या भक्ताचा माझ्यावर किती नासका भाव आहे, याच सगळं ये यथामाम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम्. हा कायदा आहे ना. किंवा तुकोबरायचं चरण सांगायचं ठरलं तर तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला गे. आपल्या उपयोगाला येत नाही ते देवाला देतो. आम्ही खेड्यामध्ये जातो, सेवा करतो, नंतर बैठकीत बसलो होतो, काही लोक गोळा झाले, काही तरुण मुलं मिळाली, काही प्रौढ माणसं आली, बसले. मग एक जण विचारित होता कुठं शिकले? आळंदीला शिकलो. आळंदीत कुठं शिकले? आळंदीत कुठं म्हणजे संस्थेत शिकलो. पण संस्थेत म्हणजे कुठं? संस्थेत म्हणजे कुठं म्हणजे काय? जोग महाराजांची संस्था, अजून काय? बरं, तेवढं आमचं हे पोरग घेऊन जा, तेवढं हे पोरग आमचं घेऊन जा, सारखं हे पोरग घेऊन जा, हे पोरग घेऊन जा. मी म्हणलं हेच काय घेऊन जा, हे पाठवा ना. म्हटलं नाही म्हणले महाराज, त्याला कसं पाठवता येईल? त्याला 12वीला 95% मार्क आहेत, त्याला कसं पाठवता येईल? मी म्हटलं मग हेच का पाठवायचं? हे 10वीला 5 वेळा नापास झाले. म्हणजे आपल्या उपयोगाला येत नाही तो माल आळंदीला ढकलायचा. तुम्हाला असं वाटतंय काय हा माल तसा आहे असं वाटतंय काय तुम्हाला? ऐका, हे सोपं नाही. मला ज्ञानेश्वरी पाठ असणारी माणसं उभी आहेत, गाथा पाठ असणारी माणसं इथं उभी आहेत, हे लक्षात ठेवा.
माझा मुद्दा इतकाच आहे. पण आमची सहज प्रवृत्ती काय आहे, जे आम्हाला उपयोगाला येत नाही ते देवाला देतो. पण आज आपलं ठरलंय, काय ठरलंय, जे आपल्याला आवडतं ते काय करायचं, देवाला द्यायचं. पटपट बोलत राहा. तुम्हाला तुमची शेती आवडते का? आवडते ना? मग जेवून टाका देवाला. तुम्हाला तुमचं घर बंगला आवडतो का? आवडत असेल होय म्हणायचं, नाही आवडत असेल नाही म्हणायचं, उशीर नाही लावायचा. बंगला आवडतोय का? द्या देवाला. तुम्हाला तुमचं जळगाव मध्ये 3 गुंठ्याचा ओपन कलेक्टर येणे असलेला प्लॉट आवडतो का? आवडतोय ना? द्या देवाला. तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे आवडतात? एक जण मला म्हटला नाही आवडत, म्हणलं मग ते मला ऐका, वाढवत नाही. तुम्हाला तुमची हात पाय कान नाक डोळे ही इंद्रिये आवडतात का? बोला, आवडतात ना? मग देवाला दे. तुका म्हणे इंद्रियाशी येची रसी रंगवू. अजून विचारतो, तुम्हाला तुमचा देह आवडतो का? आवडतो ना? मग द्या देवाला. देह समर्पिते